उद्या दसरो असा आणि दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आज गुरुवांकडनं देव असतात ते देवळाकडे नेतात आणि साडी नेसतात. चला बघूया. तर हे सगळेजण दिसतात ना तुमका, तर ते गावातले लोक. ते आता हय गुरुवांकडे देव नेऊ गेले होत. वर्षणीनुसार माणूस डोक्यावर ते देवाचं पाठ घेऊन देवळाकडे ढोल वाजत वाजत जातं. त्याच्यात देव असतात. ते देव देवळाकडे नेऊन त्यांका मिरी घालतात. मिरी घालतात म्हणजे काय, त्यांका साडी नेसतात. त्या काढू गुरुवांच्या घराकडे जातात. कापणी करूच्या आधी भाताची पूजा करतात. पूजा म्हणजे काय, भाताक अगरबत्ती दाखवतात, फूल घालतात, हळदी कुंकू गंध लायतात. तुम्ही जर म्हणशात ना तर एका प्रकारे अन्न देणाऱ्या देवाचा सन्मान करू त्या कोवळा भाग ज्याच्यात भात तयार होऊक सुरुवात झालेली असता त्या टायमात ह्या भात कापून देवाकडे नेऊन पूजा करतात. म्हणजे तुमका इंग्लिश मध्ये सांगूचा तर ग्रॅटिट्यूड करतात. ह्या जर कापलेला भात असा ना आता फटकुरीत घेतात. फटकुरीत घेऊन त्याचे पेंड बांधतात आणि ती पेंड ना खांद्यावर घेऊन, खांद्यावर कोण घेता, आमच्या गावात ज्याची वर्सल असा तसो तो माणूस खांद्यावर घेता आणि ती पेंड आमच्या गावातल्या एका कुळाच्या देवळाकडे नेऊन पहिली दाखवतात. Papa desa yo. Aduh parah desa ya bang. ह्या नवीन भात कुळाच्या देवळात दाखवून झाला की आमच्या ग्राम देवस्थानात दाखवतो, म्हणजे सातेरी देवीक दाखवतो. मग तर भात दाखवून झाला की मग सगळी जण आपापल्या घरात असा भात घेतात आणि गावातल्या लोकांका एकमेकांका देतात. आता ह्या भाताक आमच्याकडे नया म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात त्यांका? आमच्याकडे नया तयार करून झाला की सातेरीच्या देवळाकडे लावून झाला की मग रवळनाथाच्या देवळाकडे जातात. देवळाच्या दारात तोरण म्हणून लावलेला जुना नया काढतात आणि नवीन तोरण म्हणून नवीन नया लावतात. देवळाकडनं आणलेला भात एकमेकांका वाटतात आणि त्या भात वाटून झाला ना की मग त्या
बरं अगदी शेवटची पानं नको असलेली काढून ता साफ करतत, थोडा कापतत आणि तेका कुरडूची फुला लावून आणि आंब्याचा पान लावून केवणीच्या दोरान बरं अगदी बांधतात आणि ह्या बांधून घराच्या दरवाजात तोरण म्हणान लायतात आणि नंतर त्या पाण्याच्या टाकीक आणि तपिलात म्हणजे का माहिती आम्हा आंघोळीचा पाणी ज्याच्यात तापवतो ना त्याका तपील म्हणतात, त्याच्या गळ्यात अगदी बरं अगदी बांधतात. घटस्थापनेच्या दिवशी रुजवान रुजत घालतो. दसऱ्यापर्यंत नाता बऱ्यापैकी मोठा होता, त्याची पूजा करतो. दसऱ्या दिवशी त्या रुजवान केसात माळून बाल माणसं बरी अगदी ओरडतात. त्याच्यानंतर हळदी कुंकू गंध लावून नयाची पूजा केली जाता. देवासमोर ठेवलेली सगळी शस्त्रा यांका हळदी कुंकू लावून त्याच्यावर ते रुजवान घालून फूल घालून आणि काकडीचे नैवेद्य दाखवलं जातं. सगळ्या झाल्यानंतर देवाची पूजा केली जाते. त्याच्यानंतर तुळशीची पूजा केली जाता आणि मग त्याच्यानंतर घरात तोरण म्हणान नया लावला जाता. बरं दिसता वा आमचं नाना त्याचं तोरण. दसऱ्याच्या दिवशी भाताची गोडशी खीर केली जाता. त्या दिवशी खिरीक मान असता. खिरीक नाय भाताची खिरीक मान असता. संध्याकाळी देवांच्या लग्नाच्या आधी पूजा करतात आणि मग देव उभे करतात. विघ्नेश्वरं ओधरं ग्रामे राजन संस्थितं गणपति कुर्यात् सदा मंगलं शुभमंगलम्.
लगीन लावून झाला की लगेच बाल माणसा कोळशांनी आंघोळ करतात. देवाचो प्रसाद लावून मिरये काढूचे काय नाही ता विचारू मग देवांका गुरुवांच्या घराकडे नेऊन ठेवतात. तुमच्याकडे दसरो कसं करतात ताई तुम्ही माका सांगा.